नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 25 मार्च 2026। शेतकरी मित्रांनो, आज तुरीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 7,000च्या वर आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा लगेच चॅनलच्या माध्यमातून। पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे नांदेड। आवक आलेली आहे तुरीला 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,805 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,925 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,045 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर। तुरीला आवक आलेली आहे 132 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,750, सर्वसाधारण दर मिळाला 6,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये। यानंतरची बाजार समिती कारंजा। आवक आलेली आहे 3,250 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,805 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,540 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे अचलपूर। आवक आलेली आहे 225 क्विंटलची। कमीत कमी तुरीला दर मिळाला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपयाचा। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली। गजर तुरीला आवक आलेली आहे 800 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,575 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,850 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मुरुम। तुरीला आवक आलेली आहे 94 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,445 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे लातूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 3,763 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,881 रुपये।